तर सुनील प्रभूंकडून कार अपघात प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला। तर पुणे अपघातातील कारवरून विजय वडेट्टीवारांनीही सरकारला सवाल केलेला आहे। तर 6 महिन्यांपासून विना नंबरची गाडी रस्त्यावर धावत होती असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। पुणे पोलीस आयुक्त झोपा काढत होते का असा संतप्त सवाल देखील विजय वडेट्टीवारांना विचारला। तर आरटीओच्या अधिकाऱ्यांचं संगणमत आहे का हे तपासलं जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं। देशामध्ये सर्वसामान्य माणसाने किंवा बस, ट्रक, कॅब किंवा रिक्षा चालकाकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा असते अध्यक्ष महोदय। आणि इथे धनदाडग्यांच्या 17 वर्षीय मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवून दोघांचा जीव घेतला, त्यांना केवळ निबंध लिहायला लावलं, हे एक संतापजनक बाब आहे। हाच मुलगा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलीस ठाण्याकडून श्रीमंतचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच, बर्गर आणि बिर्याणी दिली गेली। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती अध्यक्ष महोदय। अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनदानग्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही। त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही, त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420, 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे। आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे।